नमस्कार, मी नदीम शेख. सरकार एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पोहोचलेलो आहेत प्रभाग क्रमांक 6 मध्ये, जे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारीचे उमेदवार पठाण जलील खान आहेत. गेली 5 टर्म त्यांनी या प्रभाग क्रमांक 6 मध्ये उत्तम नगरसेवक म्हणून त्यांनी सेवा दिली आहे आणि यंदा जनतेच्या आशीर्वादाने ते जनतेत उतरलेले आहेत 6व्या वेळेस. तर आपण जाणून घेऊ की पठाण जलील खान यांनी गेल्या 5 या टर्ममध्ये कुठकुठली कामे केली आहेत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांचं काय एक मेमो असणार आहे आणि भविष्यामध्ये काम करणार आहेत. सर नमस्कार. सर, गेल्या 5 टर्म तुम्ही या भागाचे नगरसेवक म्हणून कार्यरत आहात. काय सांगाल, जनतेचा प्रतिसाद मिळतोय? सलाम वालेकुम. मेरे को सब लोगों ने दिल से चाहे और मैं सबको पूछ के, मेरी इच्छा नहीं थी खड़े रहने की, लेकिन सब लोगों ने मेरे को मोहब्बत में समझा के बोले कि लाला तुम होना यहाँ हमको, आपके जैसा काम करने वाला, टाइम पे भागने वाला, दुख सुख में भागने वाला, जो भी काम करना है वो मेरे हिसाब से मैं करता हूँ. तो सब लोगों ने चाहे बोल के मैंने फॉर्म भरा और मैंने जयदेव तान्ना सिरसागर की इसलिए छोड़ा कि मेरे कुछ काम आने हो रहे थे, इसके वजह से मैंने छोड़ा. फिर उसके बाद में मैंने हमारे नेता संदीप सिरसागर इनको बोल के प्रवेश किया और मेरे जो मुद्दे हैं मैंने उनके सामने रखा और उसके बाद में हमने प्रवेश किए. प्रवेश करने के बाद उन्होंने मेरी जो भी इच्छा है पूछ लिए. मैं बोला मेरे जो वार्ड के काम आ रहे वाले आपको करना पड़ेंगे, हम 1 रुपया ले रहे नहीं, 2 पैसे ले रहे नहीं, बिनशर्त हम 8-10 नगर सेवक माजी हम सब आपके तरफ प्रवेश कर रहे हैं. तो वो भी बेचारे खुश हो गए. सैयद सलीम साहब आमदार और संदीप सिरसागर आमदार, जावेद कुरैशी, हम ऐसे सबके सामने बैठ के मशवरा किए और करने के बाद में हमने प्रवेश किए. उन्होंने भी हाँ भर दिए और जो उन्होंने ईमानदारी करे, हमको टिकट वगैरह दे के हमारी इज्जत बढ़ाए, इस वजह से हमने उनकी तरफ प्रवेश किए. और जो भी आगे के काम हैं उन्होंने हमारे वार्ड के करना और हम उनके साथ में हमेशा तय दिल से रहेंगे. लाला, मुसलमानों का यहाँ पे आपको जितनी मोहब्बत मिली है, वैसे ही हिंदुओं के समाज का आपको बहुत प्यार भरा मिलता है, ये हमें पता है. आप क्या कहोगे इसके बारे में? हिंदू मुस्लिम जो भी हमारे वार्ड में है सब अच्छे लोग हैं, चाहने वाले लोग हैं. चुप नहीं, मेरे को 5 बार चुन के दिए उन्होंने. जो सब अच्छे लोग हैं बोल के मेरे को भी उन्होंने पास किए. इसकी वजह से हमने सबका दिल का राज लेके हम प्रवेश किए. गेली 5 टर्म तुम्ही ते नगरसेवक होतात. या नगरसेवकाच्या काळामध्ये भरपूर अशी कामे झालेली आहेत, परंतु जी रखडलेली कामं आहेत, जे अनुशेष तुमच्या वार्डामध्ये बाकी आहे, त्याच्यावर काय सांगाल? ते आता आमचे नेते संदीप क्षीरसागर यांना कानावर टाकलेलं आहे आणि हे निवडणुकीच्या नंतर ते कामं जे राहिलेले पूर्ण होणार आहे, ते अशी त्यांनी आम्हाला भूमिका दिलेली आहे. आणि प्रत्येक कामाचे काम तुमचे काहीच रुकणार नाही आहे. थोडा वेळ द्या मला. आम्ही पाहतोय की तुम्ही 24 तास जनतेच्या सेवेत असता. काय वाटतं, जनतेचा प्रतिसाद मिळतोय का या निवडणुकीमध्ये? प्रत्येक जे कामं त्यांचे पब्लिकचे माझ्याकडे आले तर ते काही काम माझ्याकडे रुकलेले नाही आहे. लाईट असो, नळ असो, साफसफाई असो, रोड असो, नाली असो, कुणाचे भांडणं असो, पोलीस स्टेशन असो, हॉस्पिटल असो, आम्ही पळतोच म्हणून लोकांनी आम्हाला चॉईस केलेलं आहे. तर लोकांची इच्छा आहे की जलील पठाणने राहावा, त्याच्यामुळे आम्ही फॉर्म भरला. बरं, राजकीय आपण अभ्यास जर केला तर बीडचं वातावरण सध्या राजकीय वर्तुळामध्ये बदललेलं आहे. काय वाटतं की शरद पवार गटाला इथे गुलाल लागेल? बिलकुल गुलाल लागणार आहे आणि तुतारी निवडून येणार आहे आणि आम्ही भरपूर मतांनी तुतारीला मतदान करणार आहे. तिन्हीची तिनं मारणार आहे आणि पूर्ण बीडमध्ये तुतारी चालणार आहे. प्रत्येक बीडमध्ये पुरी तुतारी चालणार आहे. विरोधी जे पक्ष असतील त्यांच्याही भरपूर इथे प्लॅनिंग सुरू आहेत. त्यांनीही ते उमेदवार दिला आहे. ते तगडं आव्हान तुमच्या समोर असणार आहे का? असला बी तर आम्हाला काही फरक पडत नाही. कामाची कदर करतात लोक आणि कामावलेलंच निवडून देणार आहे. बाकी लोक काही आपल्या मतलबीसाठी असतात, कुणी काही आपल्या स्वार्थासाठी असतात. मग लोक हुशार आहे आणि लोक लई हुशार झालेले आहेत. लोक बिलकुल विचार करून काम करणार आहेत. आमचे इथं लोक चांगले आहेत. तुमच्या कार्यकाळाचा जर आपण अभ्यास केला तर स्वच्छ सुसंस्कृत तुम्ही राजकारण केलेलं आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की तुमच्या वार्डमध्ये अजून कुठले बदलाव झाले पाहिजे आणि तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर लढत आहात आणि कुठले मुद्दे तुम्हाला वाटतं की आम्ही आमच्या जनतेसाठी निवडून आणि त्या मुद्द्यांवर आम्ही काम करू? जे बी आमचे कामं राहिलेले आहेत तर आम्ही स्वतः त्याच्या मागं लागून कामं करून घेणार आहेत
आणि जे बी लोकांचे मुद्दे आहे ते आम्ही पूर्ण करणार आहे. धन्यवाद. हे होते तुतारी गटाचे प्रभाग क्रमांक 6 मधील लाला यांनी आपल्या पंचवार्षिक जी काही टर्म होती त्यामध्ये स्वच्छ आणि सुसंगत राजकारणाने काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना जनता किती प्रमाणात प्रेम देईल हे आपल्याला पाहावं लागेल. धन्यवाद.